आजची कीर्तन सेवा श्री भपश्री दयानंद महाराज नागपाले यांचे आहे. हा व्हिडिओ भाग दुसरा आहे. भाग पहिला अगोदरच अपलोड झालेला आहे. एका ठिकाणी स्थिर बसून पूजा करणं सुद्धा शक्य नाही. हे पूजा करणं सुद्धा शक्य आहे का? नाही ना. जरी तुम्ही पूजेत बसलात तरी मोबाईल वाजतो. वाजतो की नाही? म्हणजे पूजेला बसणं सुद्धा तेवढं सोपं नाही. बरं मला सांगा, पूजेला बसला ध्यानस्थ होणं, सर्व इंद्रिय स्थिर करणं, या गोष्टी सोप्या आहेत का? जाऊ द्या, ही कशा सोप्या नाहीत. एक माझ्यासारखा माणूस, माझ्यासारखा म्हणतो मी, तुमच्यासारखा म्हणत नाही, माझ्यासारखा माणूस सागराला गेला, समुद्राला मुंबई किनारपट्टीवर गेला आणि किनारपट्टीच्या काठावरती उभा राहिला. मस्तपैकी अंगावरचे कपडे काढले, कमरावर हात ठेवून उभा राहिला. तुम्ही म्हणाल कशासाठी उभा राहिला असेल? त्याला त्या पाण्यात आंघोळ करायची होती. कोण्या? समुद्राच्या. सकाळी 6 वाजता उभा राहिला, संध्याकाळी 7 वाजले तरी तो कमरेवरचे हात बी काढीत नव्हता आणि आंघोळ बी करत नव्हता. काही मग व्यक्तीनं बघितलं नेमकं काय प्रकार आहे. माणूस सकाळपासून उभा आहे, असलं ऊन गेला अंगावर, कपडे घातला नाही, काय कारण आहे विचारावं म्हणून त्याच्या जवळ गेले. हो म्हणले, महाराज का उभारलात? तो म्हणला, मला आंघोळ करायची आहे. आंघोळ? हो. कुठं? पाण्यात. मग का थांबलात? तसं नाही म्हणला, ह्या पाण्याच्या लाटा शांत झाल्या की आंघोळ करायचं म्हणला. मला सांगा, पाण्याच्या लाटा शांत होतील याची गॅरंटी आहे? नाही ना. नाही. पाण्याच्या लाटा जशा शांत होऊ शकत नाही, तसं ही मन या प्रपंचामध्ये अडकलं, ही चित्त मलिन झालं, ही चित्त स्थिर होऊ शकत नाही. म्हणून एका जागेवर बसून ध्यानस्थ होणं सुद्धा कठीण आहे. जप, तप, तीर्थ, योग या सगळ्या गोष्टी या कलियुगामध्ये गौण आहेत. महाराज म्हणतात, ही साधनं या शरीराला सुख देणारी नाहीयेत. आता समजा तुम्ही जर पूजेला बसलात, डोळे झाकल्यावर खरंच देव दिसतो का तुम्हाला? नाही दिसत ना. मग काय दिसतं? सगळं मागलचं आठवतं नाही का? आतापर्यंत जे जे काही घडलंय ते मागलचं सगळं आठवतं, म्हणजे देव दिसत नाही. आता तुम्हाला देव दिसतो का नाही मला माहित नाही, पण मी 3-3 कीर्तन दिवसाला करायचो, मला सुद्धा देव दिसला नाही. कधी तुम्हाला स्वप्नामध्ये देव दिसला का? स्वप्नामध्ये दिसला? काय म्हणत होता? स्वप्नात सुद्धा कधी देव दिसला नाही. तुमचा विषय सोडून द्या, आम्हाला तरी स्वप्न पडलं पाहिजे की नाही? स्वप्नामध्ये देव दिसला पाहिजे की नाही? पण मला एकदा स्वप्न पडलं. स्वप्न मी विचित्र होतं महाराज. पण जाऊ द्या, माझं स्वप्न तुम्हाला सांगत नाही. माझ्यापेक्षा एका संन्यासाचं स्वप्न सांगतो. एका संन्यासाला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न असं होतं, त्या संन्यासाला कसल्याही प्रकारचा सायाच नव्हता. प्रपंचाची चिंता नव्हती, पैसा कमवायची चिंता नव्हती, धन अर्थ या गोष्टीची गरज नव्हती. असं असताना सुद्धा तो संन्यासी गावावर फिरायचा आणि जेवढं जमतंय तेवढं मागून पोटाचा उदरनिर्वाह भागवायचा. एके दिवशी तो मस्त पैकी अशा 3.5-4 फुटाच्या वट्यावर झोपला होता. उंच वटा होता आणि त्या वट्यावर झोपला असताना त्याला स्वप्न पडलं. मध्यरात्री स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये संन्याशाला असं स्वप्न पडलं, माझं लग्न झालंय म्हणे. स्वप्न पडलं, माझं लग्न झालं म्हणे. मग त्याची पत्नी त्या संन्याशाला म्हणू लागली,
की आतापर्यंत आपण दोघ जण होतो, जर समजा योगायोगाने जर आपल्यामध्ये एक पाहुणा आला तर तो म्हणला मग यात काय नवल आहे, मी थोडं अलीकड सरकन, तू थोडं पलीकड सरक, आतमध्ये जागा होईल, तो पाहुणा त्याच्या झोपल. बायकोनं म्हणलं ही एका पाहुण्यासाठी ठीक आहे, पण समजा योगायोगाने पुन्हा एक पाहुणा आला तर तो म्हणला यात काय नवल आहे, तू अजून थोडं पलीकड सरक, मी अजून थोडं अलीकड सरक. तो म्हणला वरून खाली पडला. पण खाली पडला, योग असा आहे, खाली पडला आणि खाली पडल्यानंतर पाठीचा मणका मोडला. मला सांगा, तो उठून पाहिलं तर बायको नव्हती आणि पाहुणाही नव्हता, पण उठता येत नव्हतं कारण पाठीचा मणका मोडलेला होता. विषय एवढ्यासाठी सांगायचंय मला, स्वप्न खरं होतं का खोटं? खोटं. झोपेमध्ये पडलेलं स्वप्न खोटं होतं, पण त्या स्वप्नामध्ये भेटलेली बायको खरी का खोटी? खोटी. मग मला सांगा, बायको खोटी, स्वप्न खोटं, मग पाठीचा मणका मोडला, तो खरा होता का खोटा? खरा होता ना. तसं महाराज म्हणतात, प्रपंच खोटा आहे, प्रपंचातली माया खोटी आहे, आणि या प्रपंचातल्या माया, खोट्या मायेसाठी तुम्ही आम्ही त्या भगवंतावरचं प्रेम या प्रपंचामध्ये घालतो. एवढं जर प्रेम केलं आणि त्याचं जर प्रेमाने नाम घेतलं तर या जीवाचा उद्धार होतो, असं महाराज सांगतात. काय करावं लागतं त्याच्यासाठी? महाराज म्हणतात, काहीच करू नका दादांनो, तुम्हाला माझी विनंती आहे. काय विनंती आहे? जोडून या हात करीतो विनंती, जोडून या हात करीतो विनंती, जोडून या हात करीतो विनंती, जोडून या हात करीतो विनंती. वेळोवेळा गीती गाई नाम, वेळोवेळा गीती गाई नाम, वेळोवेळा गीती गाई नाम. जोडून या हात करीतो विनंती. सुखे हा संसार करा स्त्री संगती, वेळोवेळा गीती गायना, करा शास्त्र पाठ पहा धर्मनीती, वेळोवेळा गीती गायना, कबड्डी कबड्डी द्रव्य जोडा लक्ष शती, वेळोवेळा गीती गायना. महाराज म्हणतात, अरे बाबा, त्या पुण्याची सीमा नाहीये, तुम्ही फक्त नाम घ्या, नामच या कलियुगातलं उद्धाराचं श्रेष्ठ असं साधन आहे. तर जाऊ द्या, उद्धार व्हावा म्हणून तुम्ही तीर्थाला जाता. तीर्थाला जाता ना, तीर्थ जाता कशासाठी? माझा उद्धार व्हावा असंच वाटतं का? का वाटतच नाही? वाटतं ना, म्हणून जाता तुम्ही तीर्थाला. बरं जाऊ द्या, तुम्हाला घडतं म्हणून तुम्ही तीर्थाला जाता. ज्यांना घडत नाही अशांनाही वाटतं की आपण तीर्थाला जावं. तीर्थाला जाणं त्याच्यासाठी एक बाजू लागते. तीर्थाला जाण्यासाठी शरीर चांगलं लागतं, आणि दुसरी गोष्ट, शरीर चांगलं जरी असलं तरी त्याला पैसा लागतो. काय लागतो? पैसा लागतो. आता मला सांगा, अपेक्षा जाण्याची आहे पण पैसा नाही आहे, काय करावं? उपयोग काही आहे का?
देण्याची इच्छा पडून भिक्षुक आलाय, एखादी भिकारी आलाय, त्या भिकाऱ्याने भीक मागितल्याबरोबर मन अंतकरण भरून आलंय, द्यावी अशी अपेक्षा आहे, खिशात हात घातला पण रुपया नाही. काय करायचं नेमकं? तीर्थाला गेल्यानंतर उद्धार होईल असं वाटतं, तीर्थाला जावं वाटतं, पण जवळ पैसे नाही आहेत. म्हणजे तीर्थाला जाणं शक्य. बरं, व्रत करता का? व्रत कशाला म्हणतात? व्रत व्रत कशाला म्हणतात? व्रत हा उपासाला म्हणतात काय? बरं, कोणते कोणते व्रत करता तुम्ही? प्रदोष, शिवरात्री, पशुपती करता ना? पशुपती व्रत करता का? सगळेच करता ना? बरं झालं, पंडित मिश्राजीने तेवढं सांगून टाकले महाराज. एक लोटा जल. वा, तुम्हाला सगळ्या समस्येवर पाणी सोडायचं आहे. असा एक देव, असा एक परमात्मा आहे की एक लोटा जल अर्पण केलं की सगळ्या समस्येची हल आहे. असा जर देव कोणता असेल? शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. नाही का? धर्म अर्थ काम मोक्ष शिव एकता प्रत्यक्ष अशी ज्याची अवस्था असेल तो असा भगवान भोळा परमात्मा जर कोण असेल, जगाच्या पाठीवर एका बेलाच्या पानाची आणि थोड्याशा पाण्याने जर देव संतुष्ट होत असेल, असा देव जर कोणता असेल तर तो महादेव आहे. बरं का? बरं, ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगत होतो, व्रत करता का? पशुपती व्रत तुम्ही करता नाही का? आता करत असाल नसाल त्याच्याबद्दल माझं मत नाही. तीर्थाला जाण्याची इच्छा पण पैसा नाही. काही काही माणसं पैशा वाचून मरतात. ठीक आहे, चला आता योग आहे. व्रत करता ना? वृत्ती रत भगवंताच्या नामाची स्वरूप. व्रत याचा अर्थ असा आहे, वृत्ती रत भगवंताच्या नामाची एक रूप, त्याचं नाव व्रत. व्रत करणं म्हणजे उपवासी राहणं, ओल्या नारळातलं पाणी पिणं, पाव किलो पेंडखजूर खाणं, दुपारच्या टायमाला शाबू आणि मठ्ठा पिणं, संध्याकाळी सेब आणि डझनभर केळी खाणं, आणि पुन्हा जर भूक लागली तर गिलासभर काजू बदाम घालून दूध पिणं, म्हणजे याचं नाव व्रत नाही. व्रत याला म्हणतात का? मी एका मावशीला म्हणलं, मावशी तुझ्या तोंडावर आज लईच कळा बारीक दिसायली, तोंड सुकल्यासारखं वाटायलंय, मग नेमकं झालं काय? तिनं म्हणली, माय महाराज आज व्रत आहे. व्रत? मी म्हणलं कसला व्रत आहे? माझा निर्जला व्रत आहे म्हणली. मग निर्जला व्रत म्हणलं, मी म्हणलं काय काय करतेस नेमकं? काय काय करतेस नेमकं? ती म्हणली काही करत नाही. सकाळी उठल्यानंतर पूजा झाली, स्नान पूजा झाल्यानंतर 2 ओल्या नारळातलं पाणी पिते, अर्धा किलो पेंडखजूर खाते महाराज, याच्यावरी काहीच खात नाही. बर, मग त्याच्यानंतर काही असतं का? असतं म्हणली महाराज. जर समजा जास्तच घाई वाटू लागली, जास्त तगमग होऊ लागलं तर पुन्हा पाव किलो शाबूची खिचडी करते, मस्तपैकी त्याच्यावर तिखट मिरच्याची चटणी करते आणि त्याच्यासोबत पाव किलो द्राक्ष खाते. बर, ठीक आहे. मावशी पुन्हा काय करते का? ती म्हणली महाराज दुसरं तिसरं काही करत नाही, मस्तपैकी मिक्सर मधून घालून शेंगदाण्याचे लाडू करते आणि त्याच्यासोबत थोडं तोंडाला चव यावी म्हणून चिप्स वगैरे 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 काढते आणि तेवढं खाते, पुन्हा काही खात नाही. मी म्हणलं संध्याकाळी जर असा काही प्रकार घडला तर? तिनं सांगितलं महाराज काहीच करत नाही, एखादी 2 सेब घेते, 2-3 चिकू घेते आणि जर तसं वाटलं तर त्याच्यामध्ये बदाम काजू घालून 1 गिलासभर दूध घेते, दुसरं काही खात नाही. ही निर्जला व्रत. महाराज म्हणतात या व्रतानेही आत्मउद्धार होत नाही. बरं, ठीक आहे. आता ही तीर्थाला जाणं शक्य नाही, व्रत करणं शक्य नाही. मग आता नियमाचा काय विषय आहे? नियमाला फार महत्व आहे. नित्य नेम ज्यासी असं महाराज म्हणतात. येम वंदी त्यासी, नेमाला महत्व आहे. मग तुम्ही नेम करता का? आता विचार करा, नेम असा आहे, नेम असा असावा लागतो, प्राण गेला तरी जावो, परीन सांडी निष्ठा भाव. परमप्रश्नामध्ये माऊली सांगतात, अरे बाबा नेम असा असला पाहिजे, काही जरी झालं
तरी त्या अवस्थेतून बाजूला नाही गेलं पाहिजे. मन एका ठिकाणी बांधलं गेलं की ते पुन्हा बाजूला निघालं नाही पाहिजे. असा जर प्रकारचा नेम जीवनामध्ये करता आला तर त्याला नेम म्हणता येतो. तीर्थ व्रत नेम. आता दानाचा विचार केला. दान तुम्ही देता ना? देत असाल ना दान तुम्ही? नाही दिला तर उद्या आणून द्या. कारण कीर्तनामध्ये बसून वाजवलेली टाळी, बेलाला घातलेलं पाणी, गाईला भरवलेला घास, सासू सासऱ्याची केलेली सेवा, मंदिराला दिलेलं दान, सप्ताहाला केलेली मदत आणि कीर्तनामध्ये बसून वाजवलेली टाळी, घेतलेलं नाम जगात कधीच वाया जात नाही. बर का? म्हणून त्यांना सांगितलं ती आता या कपिलधारेकडे आंघोळ करा आणि पाणी घ्या आणि संकल्प सोडा. मला वाटलं पुढच्या वर्षी सप्त्यामध्ये एखादी पंगत घेईल, सप्ताहाच्या एखाद्या महाराजाचं पाकिट त्यानंच देईल. माझी काकूत होती म्हणून मी त्याला पदयात्रेत घेऊन गेलो. अण्णा खरं सांगू तुम्हाला, 35 एकरचा माणूस आहे, जवळजवळ 15 ते 20 लाखाचं उत्पन्न आहे. त्या माणसाने त्या आपल्या कपिलधारेमध्ये आंघोळ केली आणि हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी असं सोडत असताना म्हणू लागला, हे बघा म्हणला पोर हो, तुम्ही सगळ्यांनी मला आग्रह केलाय म्हणून मी आलोय. आता ह्याच्याकडून मी कधीच येणार नाही म्हणलं, पाणी सोडून दिलं. चला, तोच माणूस पांढरी शुभ्र कपडे घालून ज्यावेळेस वरी येत होता त्यावेळेस त्या पांढऱ्या कपड्याकडे पाहून एक भिकारी त्याच्याकडे म्हणू लागला, मालिक दान देव, धर्म करा, काहीतरी धर्म करा, तुमच्या मुलाबाळाला आशीर्वाद लागेल, धर्म करा. त्यानं म्हणला, अरे वेड्या म्हणला, दिला असतो पण इथं जवळ काहीच नाही म्हणला, घरी आहे म्हणला, घरी 1 रुपया नाही, तुला 100 देतो पण गावाकडे म्हणला. म्हणजे ह्याला वाटलं ते काही भिकारी गावाकडे येत नाही आणि आपण काही 100 ह्याला देत नाही. भिकारी बी तेवढाच परिपक्व होता. भिकारी म्हणला, सावकार तुम्ही गावाकडे चला, मी 100% येतो. ह्याला वाटलं इथला भिकारी तिथं कसा येईल, पण योगायोग हा सावकार एसटीनं जाण्याच्या अगोदर भिकारी गावात भिकारी योगायोगानं पाटील म्हणला, भिकारी म्हणला, आजच गावात आलो, आज पाटील आले ना यात्रेवर, आज जायचं नाही, उद्या सकाळी पाटलाकडे जाऊ. देलजला पाटील बसले असताना मस्तपैकी जेवण केलं आणि असा पानाचा विडा तंबाखूला चुना लावून असं पाटील ती विड्यामध्ये असं तोंडात ठेवणार, तेवढ्यामध्ये तो भिक्षुक त्या भिकारी त्या दारामध्ये आला आणि पाटील आहेत का असं म्हणल्याबरोबर पाटलाने, अरे बाप रे, काय करायचं नेमकं, तिथं देतो म्हणलो होतो, इथं आलाय. योगायोगानं आपले 100 जाणार, द्यायचंच नाही. त्याने विचार केला आणि तिथून लपण्याचा प्रयत्न करून बायकोला सांगितलं, नाहीत म्हणून सांग. बायकोनं कशी तरी बहाणा केला. तो भिकारी माघारी गेला आणि भिकारी म्हणला, आज दुसरी गली मागू आणि उद्याच्या दिवशी पाटलाच्या दारात येऊ. भिकारी बी तेवढाच होता बरं का. योगायोगानं दुसऱ्या दिवशी जेवण झाल्यानंतर पाटील म्हणू लागला, हे बघ, भिकारी मन्मस्वामी मध्ये भीक मागितलाय, मी त्याला 100 रुपये दान देण्याचं कबूल केलंय. जर तो आला तर आपल्या प्रॉपर्टीतली 100 देणं शक्य नाही. मग एक काम कर, जर तो आला तर असं सांग की पाटील घरात नाहीये. पण योग असा होता, त्याच्यामध्ये 2 युक्त्या सांगितलेल्या होत्या. जर समज अचानक मी घेत बसलो आणि तो जर भिकारी डायरेक्ट दारामध्ये आला तर मी काय करीन, बहाणा करीन. बहाणा कोणता, आता हे चालू आहे ना सध्या, असं, आणि मी असा पडत, तू धावत यायचं आणि बोंब मारायची, रडायचं, तेवढ्यात भिकारी निघून जाईल. ठरलं दोघाचं असं. योगायोगानं भेलजमध्ये पाटील जेवण करून मस्तपैकी तंबाखू पान खात असताना अचानक भिकारी दारात आला आणि म्हणला, पाटील. पाटील म्हणल्याबरोबर, अरे आलास का, ये ये असं म्हणता म्हणता झालं. ठरल्या नियमाप्रमाणे पाटील गेला. पाटील बरं का, जाऊने पाटील पण गेला. गेल्यानंतर बायको रडू लागली. आता तिचं रडणं सांगू नये. ते योगायोगानं सगळं गाव जमा झालं. भिकारी म्हणला, तिथून इथं आलो,
मग आयनाच पाटील मेलेत तर मातीत घालूनच जावं. नाही, फार मोठी गंमत आहे हो. योगायोगानं असं झालं पाटील, काय काय तुम्हाला सांगू, आता तेवढा वेळ नाही आपल्याकडं. त्या पाटलाला आंघोळ घातलं, त्या पाटलाला सोहळ्याने शिवलं, सुतळीनं बांधलं. कशासाठी बांधलं हे? शंभरासाठीच बांधलंय ना. सुतळीनं बांधलं, वटीमध्ये विसाव्याची ज्वारी दिली, रुपयाचा बंदा कपाळाला लावला. सावकार असं डोळे नखर उघडायचा, गप्पन भिकारी दिसला की पुन्हा झाकायचा. योगायोगानं तरडीवर बांधलं आणि हलकी लावलं, बाजा सगट निघाले. कुठं? स्मशानामध्ये. इथं निघाल्यानंतर योगायोग असा झाला, तिथं सगळी विधी संपन्न झाली आणि त्या पाटलाला गालीत बसवलं. बघा बरं का मी काय सांगालो. एवढं केलं, हातावर इष्टलिंग दिलं, सगळ्या गोष्टी केल्या आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर कधी कधी नकर नकर डोळे उघडत असताना तो भिकारी त्यांच्याकडे बघत होता. म्हणला नक्की बहाणा आहे, म्हणला बहाणा. पण लोकांनी इष्टलिंग हातावर दिला, पूजा केली आणि बेलाच्या पान तोंडामध्ये घातलं. सोनं बेलाचं पान तोंडात घातलं. आता घ्या फोरेन वडा माती म्हणणार, तेवढ्यामध्ये भिकारी म्हणला थांबा थांबा, ओ सावकार, 100 रुपये फिटले. 100 रुपये फिटले म्हणल्यावर ती गबरू म्हणला, हे का पाटील लगेच उठले. काय सांगालो मी? 100 फिटले म्हणल्याबरोबर लगेच पाटील उठले. एक विषय सांगायचा आहे मला की 100 रुपयासाठी अवस्था तिथपर्यंतची आहे. आज असेही काही माणसं आहेत की जीवनामध्ये दान करणं सुद्धा तेवढं सोपं नाही. तीर्थव्रत नेम दान, तीर्थव्रत दान केले जे पुष्ट श्री गुरुचा हे की नाही, ते नामच तारक आहे. म्हणून त्या नामाविना जीवनामध्ये फलप्राप्ती नाही असं महाराज म्हणतात. बरं आता जाऊ द्या. ही सगळ्या गोष्टी जरी तीर्थव्रत नेम दान ह्या गोष्टी जरी गौण असल्या, यज्ञ कर्म जरी गौण असलं तरी नफळेची रेख नामाविन म्हणतात. मग आता महाराज म्हणतात भक्ती असा विषय मांडत असताना, भक्ती नाव कशाला आहे? भक्ती म्हणजे काय? गळ्यामध्ये टाळ घालणं म्हणजे भक्ती नाही, पकवाज वाजवणं म्हणजे भक्ती नाही, गायन करणं म्हणजे भक्ती नाही, माझ्यासारखी कमर बांधून गोड बोलणं म्हणजे भक्ती नाही, मग तुमच्यासारखं बसल्या जागी डोळे झाकणं म्हणजे भक्ती नाही. भक्ती नाव कशाला आहे? भक्ती नाव कशाला आहे? वाह, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अंतकरणातून भगवंताच्या नामाचं स्मरण करणे त्याला भक्ती असं म्हणतात, असं माऊलींचं म्हणणं आहे. अगदी बरोबर आहे त्यांचं. सहज 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 स्वरूपासी एकरूप होण तया नाव भक्ती. सहज स्वरूप स्थिती तया नाव भक्ती. देवासी अखंड नातं जोडणं, देवासी विभक्त नसणं म्हणजे भक्ती. सातत्याने जागृती, स्वप्नी, सुसुप्ती अशा तीनही अवस्थेमध्ये देवाच्या नावाचा विसर न पडणे तया नाव भक्ती. मग एवढं सोपं आहे का? तर तुमचं मनापासून अतिशय 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 आभारपूर्वक अभिनंदन. कारण आता इथं वेळ झालेला आहे, मी कुणाचाही नावाचा उल्लेख करणार नाही. या ठिकाणी मृदंगाचार्य अतिशय सुंदर दोनही कला उपस्थित आहे. काही होतं असं होतं, गिळणं आणि चावणं एकदा जमत नाही, चावायचं बंद करावं लागतं आणि मग गिळावं लागतं. जर समजा श्वास घेणं आणि गिळणं दोन प्रक्रिया एकाच वेळी घडल्या तर ठसका लागतो. ठसका लागला की समजा दोन्ही एकाच वेळी घडल्या. पण असं इथं प्रत्येकाला येत नाही. वाजवणं आणि म्हणणं तितक्या जोमाने हे चालतं. असे परमस्नेही परम आदरणीय माझे परमस्नेही गुरुबंधू
आमचे संगमेश्वर महाराज देऊळवाडीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच गायनाचार्य म्हणून उपस्थित असणारे शुभम महाराज स्वामी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच लाईव्ह चालू आहे का महाराजी? लाईव्ह युट्यूब आहे. वा, काय नाव आहे तुमचं? नागेश्वर झुंगा. नागेश स्वामी झुंगा. झुंगा. वा, नागेश स्वामी झुंगा. ही सेवा प्रत्येकांच्या हृदयापर्यंत नव्हे प्रत्येकांच्या आत्मउद्धाराच्या साधनेची परिकाष्ठा प्रत्येकापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम ज्या युट्यूबच्या माध्यमातून चालू आहे असे शिवभक्ती परायण नागेश महाराज झुंगा त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. या ठिकाणी माहेश्वर मूर्ती संगया स्वामी महाराज उपस्थित आहेत. या ठिकाणी अतिशय ज्यांचं जीवनामध्ये एक महान कार्य आहे, अतिशय प्रेमळ स्वभाव असे परमस्नेही परमादरणीय आमचं आधारस्थान, आमचं प्रेरणास्थान आमचे बसवराज अण्णाजी बेळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही मनपूर्वक अभिनंदन आहे. गायनाचार्य आमचे परमस्नेही परमादरणीय बाबुराव अण्णा जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन आहे. अतिशय सुंदर तुमची दोघांची जोड अशी लागली बाळांनो. उद्याचं भविष्य, उज्ज्वल भविष्य तुमच्या हातात आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा कीर्तन करायला शिकलं पाहिजे, बरे का?